नमस्कार मित्रांनो. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे, ज्याची सध्या चर्चा सुरू आहे. या प्रकरणात एका सरकारी कर्मचाऱ्याचे निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीच्या मुलाने अनुकंपा तत्वांवर सरकारी नोकरीसाठी अर्ज केला, पण संबंधित विभागाने हा अर्ज नाकारला, कारण तो दुसऱ्या पत्नीचा मुलगा असल्याचे सांगितले गेले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की मुलाचा जन्म कोणत्या परिस्थितीत झाला यासाठी त्या मुलाला शिक्षा देता येणार नाही. जर संबंधित नियमानुसार तो पात्र असेल आणि इतर सर्व अटी पूर्ण करत असेल तर केवळ दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे म्हणून याचा अर्ज नाकारता येणार नाही. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की आता प्रत्येक दुसऱ्या पत्नीच्या मुलाला आपोआपच सरकारी नोकरी मिळेल. अनुकंपा नियुक्तीसाठी असलेले सर्व नियम, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि सरकारी धोरणे लागू राहतील. न्यायालयाने फक्त एवढं स्पष्ट केले आहे की नाते हे एकटंच नकारायचं कारण असू शकत नाही. हा निर्णय अनेक अशा कुटुंबासाठी महत्त्वाचा ठरू शकतो जिथे केवळ कौटुंबिक परिस्थितीमुळे अर्ज फेटाळले जात होते. प्रत्येक केसची परिस्थिती वेगळी असते आणि न्यायालयाचा निर्णय त्या प्रकरणातील तथ्यांवर अवलंबून असतो. अशा सोप्या भाषेतील कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.